मित्रांनो, देशाच्या वेगवेगळ्या कोर्टांमध्ये सेशन्स कोर्टपासून सुप्रीम कोर्टपर्यंत ज्या काही केसेस पेंडिंग आहेत, जे खटले पेंडिंग आहेत, हा एक आपल्या ज्युडिशरी समोरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जे प्रॉब्लेम तसे खूप आहे, पण त्याच्यापैकी हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या ज्युडिशरी समोर आहे. दर थोड्या थोड्या महिन्यांनी हा प्रश्न समोर येत राहतो. त्याच्यावरती मग चर्चा होत राहते. कोणीतरी त्याच्याविषयी बोलतं काहीतरी, कोणीतरी मग आकडे आणतात कुठून तरी काढून की अमुक लाख इतके लाख केसेस पेंडिंग आहे, इतक्या कोटी केसेस पेंडिंग आहे, या कोर्टात इतक्या, त्या कोर्टात तितक्या. ते सगळे आकडे दाखवले जातात, आकडेवारी काढली जाते, त्याच्या बातम्या होतात. कोर्टाच्या कामकाजावरती मग त्याच्यानंतर चर्चा सुरू होतात. काही दिवस हा विषय मीडियामध्ये राहतो, काही दिवस याच्यावरती चर्चा होते आणि तो पुन्हा गायब होतो. तो कुठे जातो कोणालाच काही समजत नाही. मग काही दिवसांनी पुन्हा कोणीतरी काहीतरी म्हणतं, म्हणून हा विषय पुन्हा येतो. हे असं गेले अनेक वर्ष रेग्युलर इंटरव्हलनी सुरू आहे. आता हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. याला कारण आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं एक वक्तव्य. कोर्टामध्ये जी तारीख पे तारीख मिळते त्याच्यावर आता या विषयाची पुन्हा चर्चा होईल, पुन्हा आकडेवारी काढली जाईल, 4 दिवस बातम्या होतील, प्राईम टाईम डिबेट्स होतील आणि मग हे सगळं लोक विसरून जातील. याची TRP कमी झाली, दुसरी एखादी घटना घडली की मीडिया त्या बातमीच्या मागे धावायला लागेल आणि लोक सगळं विसरून जातील आणि पुन्हा ते सुरू राहील जे काही चालू आहे ते. आता दरवेळेस अशी चर्चा करून, अशी चिंता व्यक्त करून परिस्थिती सुधारणार आहे का? नुसत्या या वांझोट्या चर्चा केल्या, वांझोट्या बातम्या केल्या म्हणून ही परिस्थिती सुधारणार आहे का? म्हणजे दुसऱ्यांनी काम कसं करावं, त्यांची पद्धत काय असावी, हे सांगणारे कोर्ट कधी आपल्या कामाच्या पद्धतीकडे बघणार आहेत का, की आपण कसं काम करतो त्याचं मूल्यमापन करणार आहेत का? सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा गाजून राहिला. शिल्लक सेना वर्सेस शिवसेना. ती केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्याच्यावरती विधानसभेच्या सभापतींवर कडक ताशेरे ओढणं सुरू आहे, अध्यक्षांवर ताशेरे ओढणं सुरू आहे. इतक्या दिवसात हे करा, तितक्या दिवसात ते करा, असे निर्देश देणं सुरू आहे. पण कोर्ट कधी आपण कसं काम करून राहिलो, आपल्या कामाची जी पद्धत आहे त्याचं इव्हॅल्युएशन करणार आहे का, हा खरा मुद्दा आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, देशातल्या सगळ्या कोर्टांमध्ये मिळून म्हणजे सेशन्स डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टामध्ये लाखो करोडो केसेस पेंडिंग आहे. करोडो लोक न्यायाची वाट पाहून राहिले. अनेक वर्षापासून या केसेस चालू आहे, काल परवाच्या नाही आहे. अनेक पिटिशनर्स जे आहेत त्यांच्या 3-3, 4-4 पिढ्या याच्यामध्ये खपलेल्या आहे, पण अजून त्यांना न्याय नाही मिळाला. मागे एक कार्यक्रम झाला असा लॉ अँड ज्युडिशरीवरती, त्याच्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी जे भाषण केलं ते खूप सटीक होतं, म्हणजे डोळ्यात अंजन घालणारं होतं. त्यांनी आपल्या भाषणामध्ये न्यायव्यवस्थेचे कान टोचले, सल्ले दिले. मी खूप कमी बोलते आहे, तुम्ही जास्त समजून घ्या, कारण वकील हे असं प्रोफेशन आहे, न्यायालय ही अशी जागा आहे की जिथे लोक आशेने येतात, ज्यांना असं वाटतं की आपल्याला इथे न्याय मिळणार आहे. ते लोक कोर्टात जातात, केसेस करतात, वकिलांकडे आशा लावून येतात, त्यांना देवासारखा वाटत असतो त्या केसमध्ये. आणि ती केस लढवण्यासाठी तो पिटिशनर किंवा तो माणूस जमीन, घर, पैसा, सेविंग्ज, FD असेल नसेल ते सगळं किडूक मिडूक मोडतो, विकतो. पण वर्षानुवर्ष त्यांना न्याय मिळत नाही. केसेस चालूच राहतात, तारीखवर तारीख. मग दर थोड्या थोड्या दिवसांनी कुठून तरी हा विषय समोर येतो, ह्याच्यावर चर्चा होते आणि मग पुन्हा सगळं थंड. सर्वसामान्य माणूस जेव्हा एकीकडे तारीख पे तारीख या चक्करमध्ये अडकलेला असतो, या दुष्टचक्रामध्ये अडकलेला असतो, वर्षानुवर्ष त्यांच्या केसेस निकाल लागत नाही, त्यांच्या केसेसचा त्यांना न्याय मिळत नाही,
त्याच वेळेस दुसरीकडे आतंकवाद्यांसाठी, देशद्रोह्यांसाठी पहाटे 2-2, 3-3 वाजता कोर्ट उघडलं जातं, हिअरिंग होतं, अर्जंट बेसिसवर हिअरिंग होतं. बरं, ह्या ज्या प्रकारे केसेस उघडल्या जातात, म्हणजे कोर्ट उघडले जातात, रात्री 2-2, 3-3 वाजता जे लोक कोर्टात जातात ते कोणासाठी जातात? की ज्यांच्या मॅटरमध्ये सगळ्या ज्युडिशियल प्रोसेसेस कंप्लीट करून, सगळ्या न्यायालयीन प्रोसेसेस कंप्लीट करून न्याय दिलेला असतो, एक व्हर्डिक्ट दिलेला असतं. सुप्रीम कोर्टाचं ते व्हर्डिक्ट असतं. त्याच्यानंतर ज्या काही लिगल रेमेडीज अवेलेबल असतात त्या माणसाकडे, त्या सगळ्या वापरून झालेल्या असतात, तरी ती शिक्षा कायम राहिलेली असते. त्याच्या विरोधात हे लोक पहाटे 2-2, 3 वाजता कोर्टात जातातही आणि कोर्ट त्यांच्यासाठी उघडलं जातं आणि त्यांची हिअरिंग पण होते. याचं सगळ्यात धडधडीत उदाहरण म्हणजे याकूब मेमनची केस. सगळ्या ठिकाणी त्याचं हिअरिंग झालं, खालच्या कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे गेलं, सगळीकडे शिक्षा कायम झाली. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करून झाला की आम्हाला माझी शिक्षा फाशी कॅन्सल करून जन्मठेप करा. काही फायदा झाला नाही, सगळ्यांनी फाशी कायम ठेवली. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळून लावला. आता उद्या त्याला सकाळी फाशी होणार म्हणून 4 तास 5 तास आधी पहाटे 2 आणि 3 वाजता कोर्टात जायचं, कोर्ट उघडायचं. म्हणजे याला काय म्हणायचं, काय अर्थ आहे याला? झोपलेल्या जजेसना उठवायचं, नाही आमचं ऐकून घ्या, आमचं हिअरिंग घ्या. कोण होता हा याकूब मेमन, ज्याच्यासाठी हे सगळे जे वकील गेलेत पहाटे 2 आणि 3 वाजता कोर्टामध्ये आणि कोर्टाने त्यांचं ऐकूनही घेतलं? कोण होता तो याकूब मेमन? तो मुंबई बॉम्बस्फोटामधला एक आरोपी होता. त्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मुंबईच्या हजारो लोक जखमी झाले होते, शेकडो लोकांचे जीव गेले होते. त्या पूर्ण कटामध्ये, देशाविरुद्ध जो कट केला होता त्याच्यात हा सामील होता. हा दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनचा माणूस, टायगर मेमनचा भाऊ दाऊद इब्राहिमचा माणूस, त्याला सगळी प्रक्रिया पूर्ण करून फाशीची शिक्षा झाली होती की नाही? सगळ्यांनी ती कायम केली होती की नाही? त्याच सुप्रीम कोर्टाने कायम केली होती की नाही? मग पहाटे 3 वाजता त्याचं हिअरिंग घेण्याचं काय लॉजिक होतं? त्या निर्णयाला या वकिलांचा विरोध का होता हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. उगाच ते मानवता सांगू नका. म्हणजे जेव्हा हे लोक 3 वाजता 2-3 वाजता कोर्टात गेले तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे होता की जी काही प्रक्रिया पूर्ण करून त्याला शिक्षा झालेली आहे, सुप्रीम कोर्टाने ती कायम केलेली आहे, राष्ट्रपतींनी त्याचा अर्ज फेटाळलेला आहे, फाशी कायम केलेली आहे आणि आता उद्या सकाळी त्याला फाशी देणार आहे, या सगळ्या प्रक्रियेवर तुमचा विश्वास नाही आहे का? ज्या कोर्टात तुम्ही प्रॅक्टिस करता त्याच कोर्टावर तुमचा विश्वास नाही आहे का? म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा निकाल दिला तरच कोर्ट चांगलं, तुम्हाला पाहिजे तसा निकाल नाही दिला, तुमच्या विरुद्ध निकाल दिला तर सगळं चुकीचं आहे, असं आहे का? न्याय व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही आहे का? हे प्रश्न ना कोर्टाच्या मनात आले ना आणखीन कोणाच्या. पहाटे कोर्ट बसलं, त्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि तेव्हाही ती याचिका फेटाळली. याकूब मेमनला फाशी झाली दुसऱ्या दिवशी. आता जे लोक याकूब मेमनसाठी कनारत होते, ज्यांचा जीव तुटत होता याकूब मेमनसाठी, त्यांच्यापैकी किती माणसं या गरीब लोकांसाठी कोर्टात गेले मला सांगा बरं? गरीब लोक आपलं सगळं काही विकून केसेस लढवून राहिले, त्यांना न्याय नाही मिळून राहिला, 3-3, 4-4 पिढ्या गेल्या त्यांच्या. हजारो लोक अंडर ट्रायल म्हणून कोर्टात जेलमध्ये पडले आहे, त्यांना हिअरिंग नाही, ट्रायल होऊन नाही राहिली त्यांची, त्यांना त्याच्यामुळे बेल मिळून नाही राहिली, त्यांचं मॅटर बोर्डवर येऊन नाही राहिलं. त्याच्यासाठी कोण गेलं कोर्टामध्ये? किती जण कोर्टामध्ये गेले? या ज्यांनी याकूब मेमनसाठी ज्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्यापैकी एकाला तरी असं वाटलं का की नाही यार, या लोकांना पण न्याय मिळाला पाहिजे? हे तर चांगले सर्वसामान्य नागरिक आहे आपल्या देशाचे, तो तरी गुन्हेगार होता, आतंकवादी होता, दाऊदचा माणूस होता. किती जण गेले कोर्टामध्ये? एकही नाही गेला. कारण यांना प्रसिद्धी पाहिजे असते, यांचा एक अजेंडा असतो, टूलकिट गँग असते. गरीब माणसासाठी बोलले, गरीब माणसाची केस लढवली तर प्रसिद्धी मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, मालक खुश होणार नाही.
त्याच्यामुळे गरीब माणसासाठी कोणी जात नाही, आतंकवाद्यांसाठी सगळे जातात. आता कोर्टामध्ये केसेस पेंडिंग राहण्याचं एक मोठं कारण माझ्या मते, मला जे वाटते ते असं आहे की ज्या याचिका अर्जंट म्हणून फाईल केल्या जातात त्या कोणत्याही, म्हणजे मोठ्या माणसाला, श्रीमंत माणसाला अटक झाली, जप्तीसारखी कारवाई झाली, लगेच कोर्टात गेले, मॅटर हिअरिंगला आलं. मानहानीचे केसेस कोर्टामध्ये चालत असतात, त्या पण कितीतरी पेंडिंग आहे, मग ते सुप्रीम कोर्टामध्ये जातात. आता एखाद्या मॅटरमध्ये एखाद्या व्यक्तीची मानहानी झालेली आहे की नाही, किंवा एखाद्याचा अवमान झालेला आहे की नाही, हे समजायला किती महिने आणि किती वकील आणि न्यायाधीशांनी वेळ वाया घालवला पाहिजे, इसकी तो काही हदी नाही. साधं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर चालू आहे, घडून राहिलं सध्या. आमदार अपात्रतेचं जे काही मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे ते किती महिने झाले ते चालू आहे. अर्जंट हिअरिंग. काय गरज होती अर्जंट हिअरिंगची? समजा हे डिस्क्वालिफिकेशनचं मॅटर रोस्टर प्रमाणे आलं असतं, नंबर प्रमाणे आलं असतं, काय आभाळ कोसळणार होतं? यांचं राजकारण जिथे नुकसान होतं तिथे हेच जातात मोठे मोठे वकील घेऊन. अनेक लोकांच्या आयुष्याचा प्रश्न असलेल्या जे केसेस आहेत, याचिका आहेत, त्यांना महिने तारीख मिळत नाही, हिअरिंग मिळत नाही, ॲडजर्न होत राहतात. पण अशा स्वार्थी याचिका, स्वार्थी राजकारण्यांच्या, श्रीमंत लोकांच्या, कर्जबुडव्या लोकांच्या, यांच्या पिटिशन्स लगेच सुनावणीला घेतल्या जातात. आता आमदार डिस्क्वालिफिकेशनचं जी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये केली होती शिल्लक सेनेच्या नेत्यांनी, त्याच्यामध्ये निकाल द्यायला सुप्रीम कोर्टाने 10 महिने लावले. 10 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की विधानसभेचे अध्यक्ष हा निर्णय घेतील. आणि आता विधानसभेच्या अध्यक्षांना हे डेडलाईन देऊन राहिले, इतक्या दिवसात झालं पाहिजे, या तारखेपर्यंत झालं पाहिजे. कारण पिटिशनर जे आहे या मॅटरमध्ये शिल्लक सेनेचे नेते, त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करून राहिले, ते मुद्दामच हिअरिंग घेऊन नाही राहिले, मुद्दामच आमची बाजू ऐकून घेऊन नाही राहिले, हा कोर्टाचा अवमान आहे, सो ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून राहिले. आता मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने एक तारीख दिली, 2 महिने. 2 महिन्यानंतर जर तुम्ही काही निर्णय घेतला नाही तर मग आम्ही याच्यावरती डिसिजन घेऊ. मग 2 महिने तरी कशाला दिले? आता समजा विधानसभेच्या अध्यक्षांनी म्हटलं किंवा विधानसभेने म्हटलं की आम्ही नाही ऐकत, आमच्या अधिकारामध्ये इंटरफेअर करू नका, मग काय करणार आहे? कारण अशी घटना याच महाराष्ट्रामध्ये आधी घडलेली आहे. डिसेंबर 2020 मध्ये अर्णब गोस्वामीच्या विरुद्ध जे प्रिव्हिलेज मोशन, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज मोशन आणली होती, त्याच्यामध्ये अर्णब गोस्वामीला नोटीस दिली. त्याच्या विरोधात अर्णब गोस्वामी गेला सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली विधानसभेच्या अध्यक्षांना की याला तुम्ही रिप्लाय द्या. तेव्हा विधानसभेच्या, महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सभागृहांनी, विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहांनी एक ठराव पास केला की सुप्रीम कोर्टाकडनं काही नोटीस आली, समन्स आलं, काही आलं, ते ॲक्सेप्ट करायचं नाही, ते रिफ्यूज करायचं. असा ठराव पास केलेला आहे त्या केसमध्ये. नाना पटोले अध्यक्ष होते तेव्हा विधानसभेचे. म्हणजे जर आत्ताचे विधानसभेचे अध्यक्ष कोर्टाचा अवमान करू राहिले तर तो काय कोर्टाचा सन्मान होता का? महाविकास आघाडी सरकारच्या काळात चालू होतं तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? जे आज रडारड करून राहिले की आमचं मॅटर ऐकत नाही, सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही, ते मुख्यमंत्री असताना त्याच विधानसभेने ठरवलं होतं की आपण सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नाही, सुप्रीम कोर्टाचं समन्स, नोटीस जे काय असेल ते ॲक्सेप्ट करायचं नाही, रिजेक्ट करायचं. आज सुप्रीम कोर्टाने विधानसभेला सल्ले दिले, समजा असं झालं आणि उद्या विधानसभा किंवा लोकसभा यांनी पण सल्ले द्यायला सुरुवात केली. उद्या समजा लोकसभेने एक ठराव पास केला की प्रत्येक केस जास्तीत जास्त इतक्या महिन्यामध्ये संपली पाहिजे, अमुक केस तुमच्याकडे सुरू आहे, त्याचा निकाल तुम्ही अमुक तारखेच्या आत द्या, असा जर ठराव लोकसभेने केला आणि तो
बहुमतानी किंवा म्हणा एकमतानी म्हणा तो पास केला, तर मग कोर्टाला ते चालेल का? हाही एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आता कोर्टाचे अधिकार वेगळे आहे, विधानसभेचे अधिकार वेगळे आहे, लोकसभेचे अधिकार वेगळे आहे. हे एकमेकांच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही, हे कॉन्स्टिट्यूशनल आहे. अशा परिस्थितीत जर यांचा कॉन्फ्लिक्ट होणार असेल तर मग कसं चालेल? आता सरन्यायाधीशांनीच म्हटलेलं आहे की तारीख पे तारीख मागणाऱ्या ज्या का बहुतांश केसेस असतात, अर्जंट पिटिशन म्हणून दाखल केलेल्या असतात त्या. आता मग असं आहे की तारीख तर ते कोर्टालाच मागतात ना, त्या पिटिशन दाखल कोर्टातच होतात. आपल्या घरून तर कोणी आणत नाही तारीख घेऊन, घरी बसून तर कोणी ठरवत नाही. मग जेव्हा कोर्टाला हे माहिती आहे, सरन्यायाधीशांना हे माहिती आहे की या अर्जंट बेसिसवर फाईल केलेल्या पिटिशन्स त्याच्यामध्ये ॲडजर्नमेंट मागतात, तारीख मागतात, तुम्ही देऊ नका ना तारीख, तिथल्या तिथे विषय संपवा. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आता याच्यामध्ये एक गोष्ट मला अशी वाटते की कोर्टाने हे पण ठरवायला पाहिजे की कोणती केस अर्जंट बेसिसवर घ्यायची आणि कोणती नाही घ्यायची, कोणाला किती महत्त्व द्यायचं, कोणत्या केसला किती महत्त्व द्यायचं. आता कोट्यावधी सर्वसामान्य लोक पिढ्यानपिढ्या न्यायाची वाट बघून राहिले, त्यांना महत्त्व द्यायचं की जे स्वार्थासाठी, गलिच्छ राजकारणासाठी, स्वतः केलेले गुन्हे आणि त्याची शिक्षा टाळण्यासाठी, अटक टाळण्यासाठी जे कोर्टाचा वापर करून राहिले त्यांना द्यायचा? अशा लोकांना थांबवण्याचं काम कोर्टच करू शकतात. म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं जे स्टेटमेंट आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे तिचं आपण स्वागत करायला पाहिजे. जर सगळ्या न्यायाधीशांनी हा विचार केला आणि ते असे वागले तर हे सगळे प्रश्न जे आहे ते सहज सुटतील असं मला वाटतं. कोर्टामध्ये पेंडन्सी राहणार नाही, लोकांना वेळेत न्याय मिळेल आणि कोणीही कोर्टाचा गैरवापर करू शकणार नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.